नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. डिफरन्शिएशन हा चॅप्टर आपण सुरू केला आहे. डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 बघतोय. एक्सरसाइज 1.1 ही डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन या टाईपवर डिपेंड आहे. त्या डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनला आपण टाईप फर्स्ट नाव दिलंय. हा जो काही टाईप फर्स्ट आहे त्याचे आपण सब टाईप केले, त्याला नाव दिलंय फर्स्ट ए, फर्स्ट बी आणि आता बघणार आहोत आपण फर्स्ट सी. फर्स्ट ए का नाव दिलंय, फर्स्ट बी का नाव दिलंय आणि फर्स्ट सी नाव का देणार आहोत याचा आपण आधी इंट्रोडक्शन बघू. डिफरन्शिएशन चॅप्टर, त्यामध्ये टाईप फर्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. या डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये आपण त्याचा सब टाईप बघतोय, टाईप सी. चला तर बघूया मग टाईप फर्स्ट मध्ये टाईप सी कसा डिवाइड केला आपण. एक्सरसाइज 1.1 मध्ये एकच प्रश्न विचारलेला आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. टाईप फर्स्ट मध्ये त्याचा सब टाईप बघतोय, टाईप फर्स्ट सी. टाईप फर्स्ट सी नाव दिलंय कारण त्याच्यामध्ये आपण हे फॉर्म्युले प्लस कंपोजिट फंक्शनचा हा जो काही फॉर्म्युला आहे ते दोन्ही फॉर्म्युले कंबाईन बघणार आहोत. आता ऑलरेडी हे फॉर्म्युले लॉगचे रूल्स आहे. पहिला रूल काय दिलाय, लॉग ऑफ ए टू द पॉवर बी विच इज इक्वल टू बी इंटू लॉग ए. म्हणजेच काय, जर पॉवर दिलेला असेल तर विथ द हेल्प ऑफ लॉग आपण तो बाय मल्टिप्लाय घेऊ शकतोय, पुढे घेऊ शकतोय. लॉग ऑफ ए इंटू बी, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, जर त्याला लॉग अप्लाय केला तर काय होतंय, लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए डिवायडेड बाय बी, दोन फंक्शनची डिव्हिजन आहे, त्याला जर लॉग अप्लाय केला तर आन्सर येणार आहे लॉग ए मायनस लॉग बी. हे झाले असे लॉगचे 3 रूल. त्यानंतर चौथा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा, 1 प्लस कॉस थिटा विच इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला आहे. 1 मायनस कॉस थिटा विच इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे जे दोन फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे, 1 प्लस कॉस असेल तर 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मायनस कॉस असेल तर काय घेणार आहे, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आणि लॉग ची व्हॅल्यू काय, 1. असे 6 फॉर्म्युले प्लस कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा रूल काय सांगतो, y विच इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स फंक्शन असेल तर dy बाय dx डेरिव्हेटिव्ह काय येणार, आउटसाइड एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू इनसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. म्हणून याला आपण टाईप फर्स्ट सी नाव दिलंय. हे फॉर्म्युले प्लस पहिल्यांदा या फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन होईल आणि त्या फॉर्म्युल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला लागणार. हे जे फॉर्म्युले हे सगळे महत्वाचे फॉर्म्युले, काही लॉगचे रूल आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे दोन फॉर्म्युले. आता याचा प्रूफ देणार नाही, आता फक्त हे फॉर्म्युले बघू आणि फॉर्म्युले कुठे यूज होतात ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण टाईप फर्स्ट सीचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पहिले एक्झाम्पल दिलंय, जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्या एक्झाम्पलमध्ये जशी प्रोसिजर आहे सेम त्या प्रोसिजरनुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. एक्झाम्पलमध्ये आपण काय करतो, दिलेल्या फंक्शनला डिनोट करून घेतो, लेट वाय विच इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 3x. आता प्रश्न असा पडतो, हे जे फंक्शन आहे कॉम्बिनेशन ऑफ 2 और 3 फंक्शनचं कॉम्बिनेशन आहे. कशाचं, लॉग, स्क्वेअर रूट आणि डिव्हिजन, 3 फंक्शनचं कॉम्बिनेशन आहे. पण मग आता आपल्याकडे डेरिव्हेटिव्हचं कशाचं रूल आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचं रूल आहे. आपण याला कंपोजिट फंक्शन अप्लाय करण्याऐवजी टाईप फर्स्ट सी मधले हे रूल का अप्लाय करणार आहे त्याचं रिझन बघू. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आपला, 1 अपॉन एक्स, म्हणजे 1 अपॉन काय इन स्क्वेअर रूटची टर्म मल्टिप्लाय बाय रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट एक्स मल्टिप्लाय बाय परत यू अपॉन व्ही. म्हणजे जर ह्या फंक्शनला मी सिम्प्लिफाय न करता डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेले तर ते डेरिव्हेटिव्ह खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होणार आहे. म्हणून आपण काय करू, हे दिलेलं फंक्शन आहे त्याला लॉगचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रूल अप्लाय करून दिलेल्या फंक्शनला सिम्प्लिफाय फॉर्मॅटमध्ये लिहू आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता काय दिलंय, लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x 1 प्लस कॉस 3x. आता इथं आपल्याकडे चौथा आणि पाचवा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. 1 प्लस कॉस थिटा काय, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 मायनस कॉस थिटा काय, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. बघू ते फॉर्म्युला लिहून घेऊ. आधी इथं कोपऱ्यात फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. काय फॉर्म्युला दिलेला आहे, 1 प्लस कॉस थिटा विच इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि इकडं काय 1 मायनस कॉस थिटा विच इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे फॉर्म्युला अप्लाय करू आणि स्क्वेअर रूटची जी टर्म आहे ती आधी सिम्प्लिफाय फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊ. लॉग आणि स्क्वेअर रूट सोडलं तर ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरची टर्म कॉम्प्लिकेटेड फॉर्मॅटमध्ये. मग आता बघू आन्सरमध्ये काय लिहिता, y विच इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x. मग 1 मायनस कॉस 3x साठी काय फॉर्म्युला येईल, 2 साइन स्क्वेअर
थिटाच्या जागी काय लिहिणार 3x डिवायडेड बाय 2. 1 प्लस कॉस 3x थिटाच्या जागी फक्त 3x येईल डिवायडेड बाय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटासाठीचा फॉर्म्युला. 2 गेट कॅन्सल. साइन अपॉन कॉस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय टॅन आहे म्हणजे काय तर लॉग स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर 3x बाय 2. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना कॅन्सल होतील. y विच इज इक्वल टू लावणार आहे लॉग टॅन ऑफ 3x डिवायडेड बाय 2. ओके, हे झालं आपलं सिम्प्लिफाय फंक्शन. ओरिजिनल बघा आणि याला सिम्प्लिफाय केलेलं बघा. ओरिजिनलपेक्षा सिम्प्लिफाय केलेलं फंक्शन आहे सगळ्यात इझी फंक्शन आहे. मग दिलेल्या फंक्शनला इन टर्म्स ऑफ सिम्प्लिफाय फॉर्मॅट लिहिलं. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy by dx which is equal to d by dx of log tan kx by 2. ओके, log x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन x म्हणजे आन्सर इन 1 अपॉन tan ऑफ kx by 2. डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतलाय लॉगचा घेतलाय. लॉगला रिमूव्ह करून घ्या. तुमचं फंक्शन राहील tan 3x divided by 2. Therefore, dy by dx which is equal to 1 upon tan 3x by 2. जशाचं तसं tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे sec square x म्हणजे काय लिहिता sec square of 3x by 2 मल्टिप्लाय बाय d by dx ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय tan चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय. इथं कसं लिहिता 3 by 2 into x. कॉन्स्टंट आहे आणि फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मग आता dy by dx काय येतोय ते बघू. dy by dx which is equal to न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. sec square of 3x divided by 2 divided by tan of 3x by 2. ओके, आता d by dx of 3 by 2 into x आहे. कॉन्स्टंट आणि फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असल्यावर कॉन्स्टंट बाहेर घ्या. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. dx एकमेकांना कॅन्सल होईल. डेरिव्हेटिव्ह इन 1. आता फायनल आन्सर लिहायचं आहे. तुमचं फायनल आन्सर इन dy by dx which is equal to 3. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत करून घेऊ. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर सोबत 2 tan 3x by 2. हे झालं तुमचं पहिल्या एक्झाम्पलचं फायनल आन्सर. पुढचं एक्झाम्पल बघू. पुढचं एक्झाम्पल पण सेम त्याच फॉर्मॅटनुसार आहे. काय लिहिता लेट y which is equal to log of square root of 1 plus cos 5x divided by 2 1 minus cos 5x divided by 2. आता 1 plus cos theta 1 minus cos theta. इथं theta आहे तुमचा 5x divided by 2. theta by 2 तुम्हाला काय येईल मग theta by 2 म्हणजे 1 by 2 into theta. म्हणजे आता 1 by 2 ने जर थिटाला मल्टिप्लाय केलं तर थिटा बाय 2 तुमचं येणार आहे 5x by 4. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग आता कॅल्क्युलेशन बघू. y which is equal to log 1 plus cos theta. 1 plus cos theta साठी फॉर्म्युला आहे 2 cos square थिटा बाय 2 म्हणजे काय लिहिता 5x by 4. आपण थिटा बाय 2 काढून घेतलाय मुद्दाम का कारण इथं 5x by 2 होतं. आधीच्या एक्झाम्पलमध्ये सिम्पली 3x होतं म्हणजे 3x ला 2 ने डिवाइड केलं तरी चालू शकतं. 1 minus cos theta म्हणजे 2 sin square थिटा बाय 2 म्हणजे 5x by 4. मागच्याच एक्झाम्पलनुसार 2 गेट कॅन्सल. y which is equal to log cos थिटा आपण sin थिटाची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती cos आपण sin cot स्क्वेअर 5x divided by 4. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. तुमची y ची व्हॅल्यू येणार आहे log cot 5x divided by 4. हे झालं तुमचं सिम्प्लिफाय फंक्शन. आधी दिलेल्या फंक्शनपेक्षा आत्ताच आलेलं फंक्शन खूप इझी आहे, सोपं आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय लिहिणार dy by dx which is equal to d by dx ऑफ y ची व्हॅल्यू लिहून घेऊ log cot 5x by 4. log x चा डेरिव्हेटिव्ह आहे तुमचा 1 upon x म्हणजे आन्सर इन dy by dx which is equal to 1 upon cot of
5x डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय लॉगचा डेरिव्हेटिव्ह झाला डी बाय डी एक्स ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह कॉट ऑफ 5x बाय 4चा कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित पाहिजे मग कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय बाय मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ 5x बाय 4 मल्टिप्लाय बाय डी एक्स ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय कॉटचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय मग आता याला 5/4 इंटू एक्स या भाषेत आपण लिहून घेऊ इथं काय लिहिता 5/4 इंटू एक्स मग बघू काय होतंय काय मायनस कोसेक स्क्वेअर 5x डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय कॉट ऑफ 5x बाय 4 5/4 बाहेरीन कशाचा डेरिव्हेटिव्ह घेता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येतो 1 मग आता फायनल आन्सर लिहायचं आहे मग फायनल आन्सर लिहून घेऊ dy बाय dx विच इज इक्वल टू न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत मायनस 5 कोसेक स्क्वेअर 5x डिवायडेड बाय 4 डिनॉमिनेटरला काय 4 कॉट ऑफ 5x बाय 4 हे झालं तुमचं फायनल आन्सर सेकंड एक्झाम्पलचं पुढचं थर्ड एक्झाम्पल बघू ओके थर्ड एक्झाम्पल जर बघितलं काय लॉग ब्रॅकेटमध्ये 4 टू द पॉवर 2x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5 डिवायडेड बाय 2x³ मायनस 4 टू द पॉवर 3/2 आता जर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x परत मल्टिप्लाय बाय u इंटू बी म्हणजे मी जर लॉगचे रूल अप्लाय न करता डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेले तर कॉम्प्लिकेटेड होणार आहे आपण लॉगचे रूल अप्लाय करू दिलेल्या फंक्शनला लिहून घेऊ काय म्हणता लेट y विच इज इक्वल टू लॉग 4 टू द पॉवर 2x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2x³ मायनस 4 टू द पॉवर 3/2 कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे लॉग बघितला आणि ब्रॅकेट बघितला तर 4 टू द पॉवर 2x आणि ही टर्म या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल मग आपल्याला लॉगचा रूल माहित पाहिजे कोणता रूल माहिती पाहिजे लॉगचा लॉग ऑफ a इंटू बी काय येतोय लॉग a इंटू बी इज लॉग a प्लस लॉग बी मग लॉगचा रूल अप्लाय करा ब्रॅकेटला आतमध्ये काय होईल काय होईल मग y विच इज इक्वल टू लॉग 4 टू द पॉवर 2x हे जे 4 टू द पॉवर 2x आहे त्याला पहिली टर्म म्हणून मल्टिप्लिकेशनचा इथं सिम्बॉल आहे मल्टिप्लिकेशन इज कन्वर्टेड टू प्लस इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2x³ मायनस 4 टू द पॉवर 3/2 आणखीन रूल माहिती आहे आपल्याला लॉगचा कोणता रूल माहिती आहे लॉग टू द पॉवर लॉगचा पॉवरचा रूल माहिती लॉग ऑफ a रेज टू b काय तो b इंटू लॉग ए जो काही डोक्यावर पॉवर होता तो पुढे येणार आहे मग तोच रूल जर इथं बघितला आपण काय होईल y विच इज इक्वल टू 2x पॉवरला आहे 2x पुढे घ्या 2x इंटू लॉग 4 प्लस 3/2 पण पॉवरला आहे 3/2 पुढे येईल इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2x³ मायनस 4 ओके पहिला रूल वापरला दुसरा वापरला आणखी लॉगचा डिव्हिजनचा पण एक रूल आहे काय लॉग a डिवायडेड बाय b इज इक्वल टू लॉग a मायनस लॉग b डिव्हिजन कशाला जाते सबट्रॅक्शनला कन्वर्ट होती मग इथं या ठिकाणी आपण रूल अप्लाय करू शकतो म्हणजे आता बघा काय होईल y विच इज इक्वल टू 2x इंटू लॉग 4 प्लस 3/2 जशाचं तसं मल्टिप्लाय बाय लॉग a डिवायडेड बाय b म्हणजे काय लॉग a फर्स्ट टर्म मायनस लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2x³ मायनस 4 लॉग a डिवायडेड बाय b असं झालं मग काय पुढे परत 2x इंटू लॉग 4 प्लस 3/2 मध्ये मल्टिप्लाय करून घ्या 3/2 लॉग x² प्लस 5 मायनस 3/2 लॉग इथं बघा स्क्वेअर रूट आहे म्हणजे काय लिहिता परत 2x³ मायनस 4 टू द पॉवर 1/2 स्क्वेअर रूट होता स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 आहे परत हा इथला रूल अप्लाय होईल 1/2 पुढे येईल मग बघू फंक्शन काय होतंय y विच इज इक्वल टू 2x इंटू लॉग 4 प्लस
3/2 log of x square plus 5 minus 3/2 into 1/2 into log of 2x cube minus 4. बघू पुढं काय येत आहे y which is equal to 2x into log 4 plus 3/2 log x square plus 5 minus 3/4 log of 2x cube minus 4. हा झाला तुमचा y. दिलेलं फंक्शन होतं त्याला ह्या टर्म मध्ये लिहिलंय आणि आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं जाणार आहे. मग हे जे फंक्शन या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर आपण तो काही डेरिव्हेटिव्ह घेणार आहे तो नवीन स्लाइडवर घेऊ. दिलेलं फंक्शन आधी लिहून घेऊ y which is equal to 2x log 4. बर पहिली टर्म लिहून घेऊ आपण. काय आली आपली y which is equal to 2x into log 4. बर पुढं 3/2 log x square plus 5 plus 3/2 log x square plus 5 minus 3/4 log minus 3/4 log 2x cube minus 4. 2x cube minus 4. आता शिक आपण दिलेलं फंक्शन ॲज इन टर्म्स ऑफ सिम्प्लिफाय फॉर्मॅट लिहिलंय प्लस प्लस मायनस. हा ठीक आहे. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बघू काय होतंय मग. काय लिहिता येईल आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट with respect to x, therefore dy by dx which is equal to. आता d by dx लिहिणार आणि मग त्याच्यामध्ये ही y ची टर्म लिहिणार. आता हे असं करणार नाही. आपली चॅप्टरची पहिली एक्सरसाइज असेल तर बऱ्यापैकी आपल्याला अंडरस्टँडिंग झालेली आहे. काय जर दोन फंक्शनचे ॲडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करतो आपण. मग इथे 1 2 3 टर्म आहे. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आहे. प्रत्येक टर्मसाठी डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करून घेऊ. काय लिहिता 2x log 4 plus d by dx of 3/2 log x square plus 5 minus d by dx of minus d by dx of 3/4. नाही आपण आपल्या पहिल्याच फॉर्म्युलानुसार जाऊ म्हणजे थोडंसं आपलं कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी राहील. ठीक आहे चालेल. असं जरी यूज केलं तरी चालणार आहे पण तरी सुद्धा आपण पहिल्यानुसार घेऊ. d by dx ऑफ काय लिहितं मग y ची व्हॅल्यू लिहून घेऊ 2x log 4 प्लस 3/2 log x square plus 5. आपण आधीच्या सारखं घेतोय कारण आपली एक स्टेप याच्यामुळे वाचणार आहे. log 2x cube minus 4 y जशाचं तसं लिहिलंय. आता इथं 2-3 टर्मचे ॲडिशन सबट्रॅक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय कर. 2x log 4 मध्ये काय log 4 कॉन्स्टंट आहे. log 4 ला बाहेर घेऊ. अजून कोण कॉन्स्टंट आहे 2 सुद्धा कॉन्स्टंट आहे म्हणजे 2 log 4 बाहेर येईल म्हणजे कशाचं डेरिव्हेटिव्ह राहील डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. 2 आणि log 4 बाहेर आला प्लस सेकंड टर्म मध्ये 3/2 बाहेर येईल. कशाचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे d by dx ऑफ log ऑफ x square plus 5 चा डेरिव्हेटिव्ह मायनस थर्ड टर्म मध्ये 3/4 बाहेर येईल d by dx ऑफ log ऑफ 2x cube minus 4. आता हा जो रूल आहे आपण कुठून बघितला आहे d by dx ऑफ k into u. k जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट बाहेर घेणं आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो त्यानुसार. मग आता 2 log 4 ला कसं लिहिता log 4 स्क्वेअर. पॉवर पुढे इथं मागं पण घेऊ शकतोय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x काय तो 1 प्लस 3/2 log x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/x म्हणजे काय लिहिता 1/x स्क्वेअर प्लस 5 इंटू d by dx of x square plus 5 minus 3/4 जशाचं तसं मल्टिप्लाय बाय log x चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/x म्हणजेच काय 1/2x cube minus 4 d by dx of काय लिहिता 2x cube minus 4. मग इथे पहिली टर्म तुमची येणार आहे log 8 प्लस 3 divided by 2 into x square plus 5. दोन टर्मची इथं ॲडिशन आहे आणि बाहेर डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा. d by dx of x square plus d by dx of 5 minus 3 divided by 4
इंटू 2x³ मायनस 4. दोन नंबरची सबट्रॅक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करा. 2 इंटू x³ मध्ये 2 कॉन्स्टंट आहे, डी बाय डी एक्स ऑफ x³ मायनस डी बाय डी एक्स ऑफ 4. 4चा डेरिव्हेटिव्ह. मग आता बघू आन्सर काय येतंय. dy by dx which is equal to log 8 plus 3 upon 2 into x square plus 5. x square चा डेरिव्हेटिव्ह into x plus 5 चा डेरिव्हेटिव्ह आला 0 minus 3 upon 4 2x³ minus 4 into 2 as it is x³ चा डेरिव्हेटिव्ह आला 3 x square minus कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह आला 0. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तरी सुद्धा आपल्याला याला इन टर्म्स ऑफ dy by dx बघू कसं लिहिता येईल. मग आता बघू dy by dx काय येतं तुमचं. dy by dx which is equal to log 8 प्लस न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत 2x प्लस 0 2x इंटू 3 2 3 चा 6x. ओके 6x अपॉन 2 टाइम्स x स्क्वेअर प्लस 5 मायनस 3 2 जा 6 6 3 जा 18 x स्क्वेअर अपॉन 4 2x³ मायनस 4. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आणखी काय करू शकतो, ह्या 2 ने 3 6 ला डिवाइड करा, ह्या 4 ने परत डिवाइड करा. म्हणजे काय लिहू शकताय तुम्ही, log 8 इक्वल टू log 8 प्लस 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 5 मायनस 9x स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स 2x³ मायनस 4. एक तर पहिलं लक्षात ठेवा की हे आन्सर जरी ठेवलं तरी चालणार आहे, कारण आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. इथपर्यंत तर आपल्याला जमतं. म्हणजे शेवटची स्टेप घालण्यात काही अर्थ नाही. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं पण एक्झाम्पल सेम तसंच आहे. बघा काय दिलंय, कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे log a by b. म्हणजे तुम्हाला परत सेम लेट y which is equal to log of e raised to x square 5 minus 4x to the power 3 by 2 divided by cube root of 7 minus 6x. आता इथं काय करू, पहिल्यांदा log a by b चा रूल अप्लाय करू. मग काय होईल, log e raised to x square minus 5 minus 4x to the power 3 by 2 minus log of cube root of 7 minus 6x. हे झालं तुमचं पहिली स्टेप. पुढे काय करता येईल, हा जर ब्रॅकेट बघितला तर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. log a इंटू बी काय येतो, log a प्लस log b 5 minus 4x to the power 3 by 2 minus log of क्यूब रूट आहे कसं लिहितं याला, 7 minus 6x to the power 1 by 3. पुढे काय होईल, y which is equal to e to the power x square. पॉवर काय येतो, पुढे येतो इंटू log e जशाचं तसं प्लस पॉवर काय येईन, पुढे येईन log of 5 minus 4x. इथं पण 1 by 3 पुढे घ्या पॉवर, लॉगच्या रूलनुसार log of 7 minus 6x. बरं पुढे काय करतो, y which is equal to x square. log e ची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे आणि log e ची व्हॅल्यू काय आपली 1. ही तुमची log e ची व्हॅल्यू प्लस 3 by 2 म्हणून log e काढून टाकला. log of 5 minus 4x minus 1 by 3 log of 7 minus 6x. दिलेलं फंक्शन होतं त्याला y म्हणलं, y म्हणून लॉगचे रूल अप्लाय केले आणि लॉगचे रूल अप्लाय करून आपण हे सिम्प्लिफाय फंक्शन राईट केलं. इथपर्यंतच आपले फंक्शन सिम्प्लिफाय होणार आहे. पुढे काय म्हणता, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय dy by dx which is equal to d by dx of y ची व्हॅल्यू लिहून घेऊ, x square plus 3 by 2 log 5 minus 4x minus 1 by 3 log 7 minus 6x. पुढे काय होईल, dy by dx which is equal to d by dx of x square plus 3 by 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घ्या, log of ओके 3 by 2 बाहेर घेतल्यानंतर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू ना. 3 नंबरचे ॲडिशन सबट्रॅक्शन आहे, d by dx of log of 5 minus 4x minus 1 by 3 बाहेर घ्या, log d by dx of
log of 7 minus 6x d by dx of log of 7 minus 6x. पुढे काय मग dy by dx which is equal to x square plus 3 by 2 as it is. log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x म्हणजे 1 upon 5 minus 4x d by dx of 5 minus 4x minus 1 by 3 जशाच तसं log x चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 upon 7 minus 6x d by dx of 7 minus 6x. मग आता पुढे काय करू शकतो आणखी इथं थोडीशी चूक झाली. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येणार तुमचा 2x प्लस 3/2 बरोबर. आता dy by dx काय येईल तुमचा 2x प्लस 3/2 इंटू 5 मायनस 4x. डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय करायचं आहे. तर इथं आपण थोडीशी शॉर्टकट वापरू. जर पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला 5चा तर तो 0 येणार आहे मायनस 4 ॲज इट इज. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय 1 डायरेक्टली लिहितोय मायनस 1 upon 3 into 7 minus 6x. इथं आता छोटी टर्म आहे म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय नाही केला. 7 कॉन्स्टंट आहे 7चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल मायनस 6 जशा तसं. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू 1 एक्स काय येईल 1. मग आता तुमचं फायनल आन्सर येणार आहे dy by dx which is equal to 2x 0 minus 4 minus 4 into 3 minus 12 divided by 2 म्हणजे 6 divided by 5 minus 4x minus 6 आणि minus 1 काय प्लस 6 divided by 3 ने जर डिवाइड केलं तर 2 म्हणजे 7 minus 6x. हे झालं तुमचं फायनल आन्सर एक्झाम्पल नंबर 4चं. पुढचं पण एक्झाम्पल जसे आपण 2 लॉगचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले हे एक्झाम्पल ॲज इट इज तसंच लॉगचे रूल अप्लाय करून आपल्याला सॉल्व्ह करायचं. त्यानंतर हे पण एक्झाम्पल बघितलं आपण 7 नंबरचं तर काय दिसतंय लॉगमध्ये a इंटू बी इंटू सी. हे एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण हे काय करायचं लॉगचे डिव्हिजनचा मल्टिप्लिकेशनचा रूल करून जसे आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले तसे एक्झाम्पल ॲज अ प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करायचं. पुढचं एक्झाम्पल बघू. ह्या एक्झाम्पलमध्ये पण लॉग दिलेला आहे. पहिल्यांदा आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. काय म्हणता लेट y विच इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. चॅप्टरच्या सुरुवातीला किंवा इंट्रोडक्शनमध्ये आपण कशाचा फॉर्म्युला बघितला होता 1 प्लस कॉस थिटाचा काय फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस थिटाचा काय फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आता इथं काय आलं आहे 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा. आता 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा ह्या दोघांसाठी असा कोणताही फॉर्म्युला नाही आपल्याकडे की जो फॉर्म्युला अप्लाय करून आपण ह्या एक्झाम्पलला इन टर्म्स ऑफ सिम्प्लिफाय फॉर्मॅट करू शकतो. पण आपल्याकडे दुसरी एक मेथड आहे. आपण काय करू शकतो y विच इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ काय दिलाय 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. जर आपल्याकडे फॉर्म्युला नसेल तर आपण एक मेथड बघितली आणि त्या मेथडला आपण नाव दिलंय रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन मध्ये काय करतो आपण जो काही डिनॉमिनेटर आहे जर तो डिनॉमिनेटर आपला a प्लस बी असेल तर रॅशनलायझेशन मध्ये काय करतो a प्लस बीच्या ऑपोजिट आपण नंबर घेतो a मायनस बी आणि त्या नंबरने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. मग आता आपल्याकडे काय आहे 1 प्लस साइन एक्स आहे म्हणजे प्लसची जागा कोण घेईन 1 मायनस साइन एक्स. 1 मायनस साइन एक्स ह्या टर्मने तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार ही आपली रॅशनलायझेशनची मेथड आहे. ही मेथड अप्लाय करू. फंक्शन बघू काय y विच इज इक्वल टू लॉग स्क्वेअर रूट न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत 1 मायनस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स म्हणजे काय लिहिता 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स काय 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स. कोणता रूल वापरला इथं a प्लस बी मल्टिप्लाय बाय a मायनस बी काय तो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग बघू काय y विच इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 स्क्वेअरचा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स जशाचा तसा. आता 1 प्लस साइन स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर रॅशनलायझेशन नुसार आपण बऱ्यापैकी सॉल्व्ह केलंय. पण आता आपल्याकडे आणखीन एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा
याची व्हॅल्यू काय येते 1. मग साइन स्क्वेअर थिटाला तिकडे घेऊन जा म्हणजे काय कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ऐवजी आपण आपला दुसरा फॉर्म्युला लिहू शकतोय. म्हणजे इथं काय म्हणता येईल y विच इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला येणार आहे कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे काय लिहिता y विच इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर होता, कंबाईन केलं स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. काय लिहिता y विच इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. जरी हे फंक्शन सिम्प्लिफाय झालं असेल तरी डिनॉमिनेटर आपण सेपरेट करून घेऊ, बघू आणखी बऱ्यापैकी सिम्प्लिफाय होतंय का. म्हणजे काय लिहिता 1 अपॉन कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. म्हणजे काय y विच इज इक्वल टू लॉग ऑफ 1 अपॉन कॉस थिटा काय आहे सेक थिटा आहे. म्हणजे काय लिहिता सेक एक्स मायनस साइन अपॉन कॉस काय टॅन एक्स. म्हणजे याच्यापेक्षा पण ही फॉर्म्युला आपला सोपा आलाय. एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू पुढं. आता y तर आपला कन्वर्ट झालाय, आपल्याला काय घ्यायचंय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आधी y लिहून घेऊ y विच इज इक्वल टू लॉग सेक एक्स मायनस टॅन एक्स. वर y काय तुमचं सेक एक्स मायनस टॅन एक्स लॉग ऑफ सेक एक्स मायनस टॅन एक्स. दिलेलं फंक्शन कॉम्प्लिकेटेड फॉर्मॅट मध्ये होतं, त्याला सिम्प्लिफाय फॉर्मॅट मध्ये लिहिलंय. आता काय करा डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय dy बाय dx dy बाय dx ऑफ लॉग सेक एक्स मायनस टॅन एक्स. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स. म्हणजे काय लिहिता 1 अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स डी बाय dx ऑफ लॉग एक्स. निघून गेला काय शिल्लक आहे सेक एक्स मायनस टॅन एक्स. बघू काय होतंय 1 अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स. जसं तसं डेरिव्हेटिव्हचा सेपरेट रूल अप्लाय करा डी बाय dx ऑफ सेक एक्स मायनस डी बाय dx ऑफ टॅन एक्स. बघू काय मग 1 अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स. जशाचं तसं सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर एक्स. ब्रॅकेट जर बघितला तर इथं सेक एक्स आहे, इथं सेकचा स्क्वेअर आहे. म्हणजे एक सेक आपण बाहेर काढू शकतोय. मग बघू एक सेक एक्स बाहेर आला डिवायडेड बाय सेक एक्स मायनस टॅन एक्स. एक सेक एक्स बाहेर आला म्हणजे काय टॅन एक्स मायनस सेक एक्स. ओके. आता इथं जर बघितलं तर टर्म ॲज इट इज दिलेलं आहे म्हणजे व्यवस्थित. फक्त थोडंसं कुठं साईनचा प्रॉब्लेम होतोय. मग बघू आपण काय करता येईल dy बाय dx ऑफ न्यूमरेटरचा हा जो ब्रॅकेट आहे त्याच्यामधून मायनस साईन बाहेर करू. म्हणजे काय लिहिता मायनस सेक एक्स. मायनस बाहेर आला म्हणजे सेक एक्सला पॉझिटिव्ह साईन जाईल आणि टॅन एक्सला निगेटिव्ह साईन जाईल. हा झाला तुमचं न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय सेक एक्स मायनस टॅन एक्स. सेक एक्स मायनस टॅन एक्स गेट कॅन्सल. तुमचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy बाय dx विच इज इक्वल टू मायनस सेक एक्स. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पुढचं एक्झाम्पल बघू. पुढचं एक्झाम्पल पण सेम दिलंय लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स साइन रेज टू 4x एक्स स्क्वेअर प्लस 7 टू द पॉवर 7. आता इथं काय दिलंय आपल्याला लॉग ऑफ a इंटू बीचा रूल काय सांगतो आपल्याला लॉग a प्लस